नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी बघणार आहोत. आज आपण पुरणपोळ्या या अर्धा किलोच्या मेजरमेंटप्रमाणे करणार आहोत. त्याच्यासाठी मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारा आपल्याला गूळ, तो गूळसुद्धा मी अर्धा किलो घेतलेला आहे. आणि सर्वप्रथम आपण चण्याची डाळ ही कुकरला लावून घेणार आहोत. कुकरला 3 ते 4 शिट्या काढून आपण शिजवून घेणार आहोत. ही तुम्ही टोपामध्ये पण शिजवू शकता. मी कुकरला लावलेली आहे. डाळ आता आपण कुकरला लावून घेऊया. एक 3 ते 4 शिट्ट्या काढूया. डाळ लावून झाल्यानंतर एकीकडे आपण कणिक मळायला घेऊया. पोळ्यांसाठी जी कणिक लागते ती कणिक मळायला मी घेते. आणि हे गव्हाचं पीठ आहे. हे मी 1 वाटी फुल 1 वाटी घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी कोणताही मैदा ॲड केलेला नाही आहे. फक्त गव्हाचं पीठ आहे. पोळ्या खूप मऊ लुसलुशीत होण्यासाठी मी याच्यामध्ये मैदा ॲड केलेला नाही आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता. शक्यतो मैदा ॲड नाही केला ना तर पोळ्या खूप छान होतात. आता ही आपली बघा कणिक मळून झालेली आहे आणि कणिक पण एकदम सैलसर मळलेली आहे. एकीकडे माझा कुकर झालेला आहे 4 शिट्ट्या होऊन. तुम्ही डाळ बघू शकता, डाळ पण फुटलेली आहे. आता आपण डाळीचं जे पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. ते सर्वप्रथम आपण गाळून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला एक कुकर लागेल आणि कुकरवरती मी आपली जी पुरणाचं जी चाळण असते ती चाळणी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी बघा गाळून घेते. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दिसत असेल की डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. 4 शिट्ट्यांमध्ये बऱ्यापैकी डाळ शिजते. आणि हे जे पाणी मी काढलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी कुठलंही एक्स्ट्रा पाणी ॲड करणार नाही आहे. आपल्याला ह्याच पाण्यामध्ये आपली कटाची आमटी बनवायची आहे. आता आपण पुरणाची तयारी करू. मी टोप ठेवलेला आहे गॅसवरती बघू शकता तुम्ही. आणि डाळ मी चांगली परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि हा जो आपला गूळ मी किसून घेतला होता तो मी ॲड करते त्याच्यामध्ये. आणि गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत तुम्हाला मीडियम गॅसवरती हे चांगलं मिश्रण परतत राहायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुंठ पावडर, जायफळ पावडर, वेलची पावडर ॲड करू शकता. मी ह्या तिन्ही गोष्टी टाकलेल्या आहेत. सुंठ पावडर पण मी 1 चमचा टाकलेली आहे. वेलची पावडर अर्धा चमचा, जायफळ पावडर थोडी टाकलेली आहे. मग आपला पुरण पण पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपण आमटीची तयारी करूया. आमटीची तयारी करण्यासाठी मी हे सगळं गॅसवरतीच भाजून घेणार आहे. कांदा आणि खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि लसूण आणि मी जिरे आणि लसूण थोडे बाजूला मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत. आता आपण आमटी बघूया. मी मोठे 2 चमचे तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी. त्याच्यामध्ये आपली मोहरी, जिरे, कढीपत्ता चांगले तडतडेपर्यंत भाजायचं आहे. त्याच्यामध्ये मी जिरे आणि लसूणचं जे वाटण केलं होतं मिक्सरला एक्स्ट्रा, जिरे आणि लसूण फोडणीसाठी ते मी त्याच्यामध्ये परतून टाकते. आणि आपला जो वाटण होतं खोबरं आणि कांद्याचं ते वाटण मी त्याच्यामध्ये चांगलं परतून घेते. एक 3 ते 4 मिनटं तुम्हाला हे सगळं परतून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला मीठ मसाला त्याला व्यवस्थित लागावा. 1 चमचा हळद टाकलेली आहे. दीड चमचा मी मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपलं जे डाळीचं पाणी आहे त्याच्या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. हा कांदा लसूण मसाला आहे जो मी 2 चमचे टाकलेला आहे. फुल 2 चमचे, छोटे 2 चमचे. आता आपण त्याच्यामध्ये डाळीचं पाणी ॲड करूया. आणि बघा किती सुंदर तरी आली याला, तुम्ही बघू शकता. आणि वरून गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता. एक 15 ते 20 मिनटं मंद गॅसवरती किंवा मीडियम ह्याच्यावरती तुम्ही ही आमटी ठेवू शकता. आणि आमटीला चांगली उकळी आली, सुरुवातीला थोडासा गॅस मोठा करायचा की जेणेकरून अशी मोठी उकळी येईल. आणि उकळी आल्यानंतर मग गॅस कमी करून आमटी करायची. आता आपण पोळ्यांची तयारी करूया. कणिक बघा पूर्णपणे भिजलेली आहे. पुरण हा वाटून झालेला आहे माझा, तुम्ही बघू शकता. पुरण पण मस्तपैकी बारीक असा वाटून झालेला आहे. आता आपण पोळ्या लाटायला घेऊया.
सर्वप्रथम मी पोळपाटाला कागद बांधलेला आहे. तुम्हाला कपडा पाहिजे तर तुम्ही कपडा पण बांधू शकता. मी कागदाने त्याला लपेटून घेतलेलं आहे आणि आता पण हे उंडे मी भरून घेते, की एक 2-3 उंडे मी आधीच भरून घेतलेले आहेत, की जेणेकरून लाटताना घाई नको व्हायला. म्हणून मी आधीच हे थोडंफार तयारी करून घेतलेली आहे. आणि जास्तीत जास्त पुरण भरायचा उंड्यांमध्ये, की जेणेकरून आपल्या पोळ्या एकदम अशा टमटमीत फुगतात. जर जास्त कमी पुरण झालं ना, तर पोळी जास्त फुगत नाही. पुरण जास्त असेल ना कणिकमध्ये, तर पोळी चांगली टम्म फुगते आणि अशी गदगदीत अशी गुबगुबीत पोळी होते. आता आपण पोळी लाटायला घेऊया. तर आपण एका पाठोपाठ एक अशा पोळ्या लाटून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता.